टेस्ट म्हणाल तर एकदम भारी, पोट भरलं तरी खायचं थांबणार नाही। चटपटीत पावभाजी खूपच सोपी आणि नवशिक्यांसाठी परफेक्ट। रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। पावभाजी बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया। 2 शिमला मिरची कापून घेतलेल्या आहे, 1 वाटी फ्लावर घेतलेला आहे, 1 वाटी वाटाणा घेतलेला आहे, 1 बीट कापून घेतलेला आहे आणि 1 गाजर कापून घेतलेला आहे। इथे मी 3 टमाटर कापून घेतलेले आहे, 4 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, पाव किलो बटाटे कापून घेतलेले आहेत। मसाल्यामध्ये आपण घेतलेले आहे 1 चम्मच धने जिरे पावडर, पाव चम्मच हळद, चवीपुरते मीठ, 2 चम्मच पावभाजी मसाला, 2 चम्मच काश्मीरी मिरची, बटर घेतलेले आहे अर्धी वाटी तेल घेतलेले आहे, 2 चम्मच अद्रक लसूण घेतलेले आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कसुरी मेथी घेतलेली आहे। आता एक कुकर घेतलेला आहे। आता आपण कुकर मध्ये भाज्या सगळ्या टाकून घेऊया। शिमला आता आपण टाकणार नाही आहोत, नंतर मसाल्यामध्ये टाकणार आहोत। बीट टाकूया, वाटाणे, बटाटे, थोडेसे टमाटे याच्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धे, कांदे पण थोडेसे टाकणार आहे अर्धे याच्यात, थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला, तेल पण आपल्याला थोडंसं टाकायचं आहे 1 चम्मच, बटर टाकूया 1 चम्मच। हे बघा आपल्याला भाज्या डुबतील एवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे, नंतर पाणी लागलं तर टाकू शकता। हे बघा आता आपण कुकरला 3 शिट्ट्या करून घेऊया। आता आपण कुकर उघडून बघूया आपल्या भाज्या शिजल्या का नाही। हे बघा आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत। आता आपण याला घोटून घेऊया। भाज्या आपले शिजलेले आहेत। आता आपण हे मॅशरने मॅश करून घेऊया। हे बघा अशा प्रकारे, हे बघा मॅशरने असं मॅश करून घ्यायचं। हे बघा आपलं झालेलं आहे। आता आपण फोडणी तयार करूया। आता आपण एक कढई ठेवलेली आहे गॅसवरती, तेल टाकून घेऊया। तेल टाकून आपण बटर पण टाकून घेऊया। तेल आपलं गरम झालेलं आहे। आता आपण कांदे टाकू, कांदा लालसर होऊस्तर आपण भाजून घेऊया। आता आपला कांदा थोडासा मऊ झालेला आहे भाजून। आता आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकूया। आता आपल्याला टमाटर टाकून घ्यायचं आहे आणि मऊ होऊस्तर तेलात परतून घ्यायचं। आता आपण शिमला टाकून घेऊया। शिमला पण आपण चांगलं तेलात भाजून घेऊया। आता आपण सुके मसाले टाकून घेऊया। पाव चम्मच हळद, 1 चम्मच धने जिरे पूड, 2 चम्मच काश्मीरी मिरची, 2 चम्मच पावभाजी मसाला टाकून चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण कसुरी मेथी टाकून घेऊया। आता आपण मॅश करून घेऊया। झाकण लावून 2 मिनिटं वाफवून घेऊया। आता आपण भाज्या टाकून घेऊया जे कुकर मध्ये शिजवलेलं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून 5 मिनिटं वाफवून घ्यायचं। 5 मिनिटं झालेली आहे। हे बघा किती मस्त भाजी शिजून तयार आहे। भाजी आता शिजून तयार झालेली आहे। पाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। चवीपुरते मीठ टाकून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। थोडंसं बटर टाकत आहे। तयार आहे आपली चटपटीत भाजी। बटर आणि पावभाजी मसाला टाकून पाव भाजून घेऊया।
2 भाजलेले पाव, बारीक चिरून घेतलेला कांदा आणि लिंबू घेतलेला आहे। भाजी आता सर्व करून घेऊया आणि त्याच्यावरती थोडंसं कोथिंबीर आणि बटर टाकून घेऊया। तयार आहे आपली पावभाजी। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। धन्यवाद।